ज्ञानेश्वरी पारायण गेली 100 वर्ष झाली आमच्या गावामध्ये हे दरवर्षी केलं जातं. पारायण म्हणजे काय? धार्मिक ग्रंथ ठराविक मुदत म्हणजेच 7 दिवस 5 दिवस किंवा 2 दिवस असे ठरवून केले जाते. विशिष्ट पद्धतीने म्हणजेच दिवसातून एकदा किंवा 2दा शांतियुक्त किंवा मनापासून वाचन करणे ह्यालाच पारायण असे म्हणतात. या 7 दिवसांमध्ये दररोज वाचन, कीर्तन, प्रवचन व हरिपाठ हे कसे केले जाते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी शेअर करणार आहे. सुप्रभात मित्रांनो, स्वागत सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सकाळी उठायचं मित्रांनो कारण हेच आहे की आमच्या गावचा आज पारायण बसते. पारायण म्हणजे मित्रांनो ज्ञानेश्वरी आपण वाचतो, ग्रंथ वाचतो ते पारायण. तर मित्रांनो हे दरवर्षी बसतं आमच्या गावामध्ये जानेवारीमध्ये. पण ह्या वर्षी मित्रांनो खूप मोठं आहे, म्हणजे 101 पारायण आहे. त्यामुळे सर्व खूप काही चांगला करायचा प्रयत्न केला आहे सर्वांनी. ह्या वर्षी मित्रांनो खूप म्हणजे मस्त केलं आहे. तुम्हाला मी हेच दाखवणार आहे. आता आपण चाललो आहे संत ज्ञानेश्वरांची पादुका आणतात ते मंदिरामध्ये ठेवतात, ते आपण तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यानंतर थोडं वाचक मंडळी असतं किंवा कीर्तन किंवा मित्रांनो खूप काय असतं, पहाटेची आरतीसुद्धा असते. आणि हे मित्रांनो सलग 7 दिवस चालणार आहे. ते तुम्हाला मी नॉर्मल काही शॉर्ट्स काही व्हिडिओ दाखवणार आहे. आणि लाच्या दिवशीसुद्धा मित्रांनो पालखी असते. तर सकाळी 7 वाजले तुम्हाला मी सर्व काही शेअर करणार आहे, तिकडे कसं असतं काय आणि कसं आहे पारायण ते सर्व. तर चला मित्रांनो जाऊयात. मंडपाजवळ आल्यानंतर कोणत्याही शुभ कार्याला रांगोळीने सुरुवात केली जाते. तर मंडपासमोर छानशी रांगोळी सुद्धा काढण्यात आलेली आहे व समोर गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा बसवण्यात आलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे हा बघा किती मोठा मंडप घातला आहे, जो की दरवर्षी फक्त तिथपर्यंत असतो. ह्या वर्षी पाक एंडपर्यंत घातला असा, जो की तिथपर्यंत. मंडपामध्ये आत आल्यानंतर श्री ज्ञानेश्वरांची पादुका आगमनाची तयारी चालू होते. कोण मूर्ती आणत तर कोण तयारी करत. हे पारायण सर्वात मोठं असल्यामुळे सर्वजण जोरात काम करत होते. मी मंदिरामध्ये आत येऊन श्री मारुतीचं दर्शन घेऊन आम्ही सर्वजण पादुका आणायला गेलो. श्री ज्ञानेश्वरांच्या पादुका आणल्यानंतर त्या पादुका मंदिरामध्ये ठेवल्या जातात आणि खरं पारायण इथून चालू होतं व त्या पादुकांची 7 दिवस पूजा केली जाते. व ही आरती झाल्यानंतर सर्व वाचक मंडळींना ज्ञानेश्वरी ग्रंथ वाटले जातात आणि इथून ग्रंथ वाचायला सुरुवात होते. आणि शेवटच्या दिवशी संपूर्ण गावामधून त्यांची रथामधून पालखी काढली जाते. अशा प्रकारे हे प्रवचनवाले आणि हे कीर्तनवाले जे की हे 7 दिवसाचे असणार आहेत. 1 2 3 हे 6-7 दिवसाचे सर्व टाइम टेबल लावले, जे की तुम्ही बघू शकतात. एक पारायण सोहळा आपले हे बघा मित्रांनो. यावर्षी एंडपर्यंत मंडप घातलाय, जो की दरवर्षी मंदिरापर्यंत असतो. तर मित्रांनो तुम्ही माऊलींचं पादुका आगमन बघितलं असेल. मित्रांनो दरवर्षी तिथूनच आम्ही पादुका आणतो, जे की लास्टला तिथं देऊन ठेवतो. लास्टला मित्रांनो मोठी रॅली असते, त्यामध्ये दहीहंडी असते, तर खूप मजा येते. आणि मित्रांनो आपण सकाळपासून जे केलं ते होतं. मित्रांनो दरवर्षी हे पारायण बसतं, जे की आता 101 म्हणजे वर्ष कंप्लीट झालेत. आणि मित्रांनो सातारा जिल्ह्यामध्ये हे सर्वात मोठं पारायण इथं बसतं आमच्या गावामध्ये. आणि सर्वात मित्रांनो मोठं पारायण आहे, जे की ह्या वर्षीचं, कारण की 101 वर्ष पूर्ण होतात. तर जेवढे मित्रांनो चांगले ज्ञानदाता बोलवता येतील ते सर्वांना बोलवले. दरवर्षी पण मित्रांनो बोलवतात, पण ह्या वर्षी जेवढे लोकांना चांगले ज्ञान देतील त्या सर्वांना बोलवतात. जसं की प्रवचनकार, कीर्तनकार, हरिपाठ हे सर्व मित्रांनो होत असतं. हे मित्रांनो रेग्युलर 7 दिवस होणार आहे, जे की आजपासून ते लाच्या दिवसापर्यंत. लाच्या दिवशी मित्रांनो मस्त प्रसाद असतो, ते सुद्धा मला मी नंतर दाखवेन. हे जे काय मी तुम्हाला सर्व काय दाखवणार आहे, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे, थोडं थोडं. कारण की सर्व काय आपल्याला रेकॉर्ड हे करता नाही येणार आहे, कारण की सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 11 वाजेपर्यंत चालू असतात. तर चला मित्रांनो स्टे ट्यून. Approximately 10 hours later. त्याच्या आधारामुळे महाराज एक वाक्य वापरलं, तिला पटलं नसेल किंवा काय झालं असेल, राग झाली, पटलं तिला, पण थोडंसं खडतर वाक्य वापरलं. The next morning.
सो मित्रांनो संध्याकाळचे 4 वाजले आणि आपण आता चाललोय हरिपाठ बघायला, जे की आजचा पारायणमधला 3रा दिवस आहे. आपण पहिल्या दिवशी पादुका आगमन आणि नॉर्मली कीर्तन तुम्हाला मी दाखवलं होतं. तर मित्रांनो हे पूर्ण जे आहे हे मित्रांनो खूप मोठं आहे, म्हणजे 7 दिवस पूर्ण असणार आहे, जे की आपल्याला पूर्ण सगळे दाखवता नाही येणार आहे. तर आता आपण चालू आहे हरिपाठ बघायला, जे की आज आपला 3रा दिवस आहे पारायणमधला. इथून पुढे मित्रांनो मी तुम्हाला थोडं दाखवेन की आज आपण आता हरिपाठ बघणार, रात्री थोडंफार कीर्तन बघू, उद्या आपण परत वाचक मंडळी ते जे काय तुम्हाला मी ते सर्व काही शेअर करेन अशा प्रकारे. तर चला मित्रांनो बिना वेळेवर आपण हरिपाठ बघूयात. Hours later. वामन रूप धारण केलं बळीच्या दरबारात. एका पावलात जमीन, दुसऱ्या पावलात आकाश, तिसऱ्या पावलात डोक्यावर. बारीक का काय अख्खी जमीन एका पावलात व्यापून टाकतो, एवढा प्रभू शब्दामध्ये सांगते. ठीक आहे, एवढा प्रभू, पण पुढचं काय, तेने संपुष्टी राहावे. संपुष्टी या शब्दाचा अगदी छोट्याशा जागेत, मोजक्या जागेत, मुठी एवढ्याच्या जागेत काय हृदय. संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठव. एवढा जरी असत तरी हृदयात राहतो. का राहतो? 2 विषयाच्या मधला जॉईन शब्द महत्वाचा आहे, भावे. सो मित्रांनो आजचा आपला पारायणमधला 4था दिवस आहे आणि आता आपण चाललोय मंदिरात, जे की तुम्हाला मी सर्व काही शेअर करणार आहे. आपल्यासोबत आहे आज विक्रम. मित्रांनो कंप्लीट 4 दिवस झालं आपलं पारायण बसून, आणि मी तुम्हाला जे काय ते नॉर्मलच दाखवलंय. पण मित्रांनो आजचा दिवस आणि उद्याचा दिवस मी तुम्हाला सर्व काही शेअर करणार आहे. आणि परवा दिवशी आपली पालखी निघणार आहे, तुम्हाला मी दाखवणार आहे. आता सुद्धा कीर्तन चालू आहे देवळामध्ये, सकाळचे 12 वाजलेत. तर हे मित्रांनो सर्व आहे. आता आपण जाऊयात मंदिरात, आणि आजचं मित्रांनो, उद्याचं मित्रांनो आणि परवाचं पालखी तुम्हाला मी सर्व काय दाखवणार आहे, कसं असणार आहे काय पूर्ण. तर बघूयात, 12 वाजले आता, जाऊयात. हे जे ग्रंथ आहेत ना मित्रांनो, एवढी लोक सगळी वाचायला बसलेत. ते बघा, तिथून पर्यंत ही अशी लाईन आहे जी की पाक तिथपर्यंत आहे मित्रांनो. म्हणजे नाही म्हटलं तरी 300 लोक तर आरामात बसलेत. एवढी लोक वाचायला बसलेत ज्ञानेश्वरी ग्रंथ, जे की आता कोणीच नाही आहे. दुपारचे 12:30 वाजलेत मित्रांनो. अशा प्रकारे सर्व होतं तुम्हाला जे मी दाखवले दुपारचं असतं, जे की ग्रंथ वाचून गेल्यावरती पोरं हे थोडंफार असं कार्यक्रम असतो, जे की लोक गाणी देवाचे बोलतात अशा प्रकारे. आता दुपारी वाचन चालू होईल 2 नंतरनं, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेन. आणि रात्री प्रवचन आहे, हरिपाठ आहे, कीर्तन आहे, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेन. अशा प्रकारे मित्रांनो आता 12 वाजले, तर चला जाऊयात. 3 hours later. सो मित्रांनो आता 5 वाजले आणि आता आपण चाललोय हरिपाठाला,
जे की 1 तासाचा असतो फक्त. तुम्हाला मी दाखवतो. चला चालू झाले. आज संध्याकाळी बघू आपण प्रकाशाचा कसा आवाज येतो. तसं नाही ना वागा. हा थांबा थांबा उठतो मी आजोबा तुम्ही बसा खाली. हा 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 काय काय अरे नीट रे जमिनीवर हात जमिनीवर. हे तसं करायचं नाही. हा 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 जमलं बघा आता. वा जमिनीवर हात अंगाला हात लावायचा नाही. आजोबा तुम्ही खाली बसा. 2 मिनिटं खाली बसा मी उठवतोय. बसा खाली. हा अरे सौरभ उद्या झाला हाताला धरून. एक उद्या झाला एक या नीट रे नीट मान खाली. हा रेडी सगळेजण एकदा टाळ्या वाजवा. वा वा जमिनीवर हात महाग महाग. हा पाठीला मुंडक खाली. हा कसं हा वा वा टाळ्या एकदा सर्व. हा हा बोल्या. हा हा उतरा उतरा. हा वा वा क्या बात आहे. हा वा वा एकदा एकदा अजून एकदा. उतरा उतरा दोन्ही पाय. हात राहू दे जागेवर. मानावर हात टेकायचं मुठी मारायची. जायचं मुठी दाखवायची नाही. मुठी वाकवायची नाही. हात टेकून जायचं पलीकडे. हे दाखव दळवी त्याला. महाराज एक वाक्य वापरलं तिला पटलं नसेल किंवा काय झालं असेल रात झाली पटलं तिला पण थोडस खडतर वाक्य वापरलं. The next morning. उद्या यात्रा आहे तर सिद्धू आता मॉडेल झालाय. काय स्क्रब बीब आता पुरी बिरी बघणार सिद्धूला उद्या. तर मित्रांनो आज आपला लास्ट दिवस आहे जे की आजचा 6वा दिवस आहे आपल्या पारायणमधला. आणि आज जे काय तुम्हाला मी सर्व तुम्हाला काय शेअर करणार आहे जे की आता आपण वाचतात लोक ज्ञानेश्वरी ते आपण बघायला चाललोय. ते तुम्हाला थोडंफार दाखवतो. आता पहिलं सिद्धू कसा मस्त स्क्रब बीब लावत होता कारण की उद्या यात्रा आहे ना. लास्ट दिवस आहे उद्या पालखी निघते मित्रांनो मस्त. ते सुद्धा तुम्हाला मी उद्या दाखवणार आहे कसं काय आहे ते सर्व. मित्रांनो हा जो रथ आहे हा उद्या निघणार आहे जे की पूर्ण सजवतात फुलाने आणि पूर्ण गावामध्ये फिरवतात. ह्यामध्ये पालखी असते. हे असं झाकलं आता. हे अशा प्रकारे पार्किंग एरिया आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे ही एवढी जण वाचाय बसलेत. आम्ही होतो तेव्हा एवढी नसायची पण या टाइमला मित्रांनो कमीत कमी 400-500 लोक आहेत. वाचतं एवढं बघ की काय ग्रंथ वाचाय बसले काय करते ती नक्की. आमच्या गल्लीली पोरं बसली ती वाचाय तर काय येत नाही नुसते बोट करत वाचायचं काय. उदके नाम तर स्वरूप ते तुझे ते मी तर काय अक्षरा व्हायच्या म्हटलं तर अन्नच तू आहेस नाही का. घंटी वाजवायची म्हणजे तर धातूच तू आहेस. धूप दीप ओळा पाय म्हणजे तर तुका म्हणे तुझे अवघेचे नाम धूप दीप रामकृष्ण हरी. 1 hour later. Thank you.
तो मित्रांनो आज आपण थोडं वाचनाचं घेतलं जे की दुपारी आपण गेलो होतो. त्यानंतर आपण आता हरिपाठाला गेलो होतो ते सुद्धा आपण घेतलं. मित्रांनो खूप मस्त वाटलं, खूप प्रसन्न वाटत होतं जे की आजचा आपला लास्ट दिवस होता. उद्या मित्रांनो सर्व नसणार आहे, आज लास्ट होतं. आज मित्रांनो आता प्रवचन चालू होईल, त्यानंतर रात्री 9 ते 11 कीर्तन असतं ते सुद्धा मित्रांनो तुम्हाला मी थोडंफार दाखवेल. मित्रांनो हे सर्व जास्त दाखवता येत नाही कारण की खूप गर्दी असते आणि शूट पण व्यवस्थित करता येत नाही. गेली तुम्ही 2-3 दिवस बघितलं असेल मी नॉर्मल शूट करतो आणि सब दाखवतोय. उद्या मित्रांनो मला पॉसिबल तर मी तुम्हाला काकडा आरती सुद्धा दाखवेन. आता आपण रात्री प्रवचन आणि कीर्तन थोडंफार घेऊया, त्यानंतर उद्या तुम्हाला मी दाखवतो. स्टे ट्यून. 1 hour later. त्याच्याकडे बघा माऊली म्हणजे कैवल्य आम्ही मुंगी ठीक असू त्या काम करायचं आहे. कारण भाषणात त्यागावरच आहे. सगळ्यात शेवटी गेल्यानंतर ज्ञानेश्वरी समजून घेत असताना की ओबी वाचत असताना असं खूप नाचावे वाटत नाही. उत्सवाचा आपला कार्यक्रम आपल्याला पार पडायचा आहे. महाराज की जय. आरती तुकारामा तुकिता तुलनेशी ब्रह्मा तुकाशी आले मनना किशोरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा. पार्वती पत्र हर हर माझं जर काही चुकलं असेल सर्वांना ज्याही माफी मागतो. बोली दिले पुढे दिवा कुणी उत्तरी. The next morning. सुप्रभात मित्रांनो आज आपला सप्ताह आहे म्हणजे 7वा दिवस आहे पारायणमधला. कंप्लीट मित्रांनो 7 दिवस झाले आपलं पारायण बसून, जे की आज आपली यात्रा आहे आपल्या गावची आणि प्लस पालखी निघते मित्रांनो. कंप्लीट मित्रांनो 7 दिवस झालं आपण हे सर्व ऍक्टिव्हिटी करतोय, तुम्हाला मी दाखवतोय. तर आज मित्रांनो आपण जायचं आहे मंदिरामध्ये. आता कीर्तन चालू आहे मंदिरामध्ये, त्यानंतर पालखी निघेल दुपारी, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आपली यात्रा सुद्धा आहे. तर अशा प्रकारे सर्वजण रेडी झालेत. मस्त असं मित्रांनो ऊन आलंय. आपण जाऊयात मंदिरात, कीर्तन चालू आहे, थोडंफार बसूयात आणि लास्ट दिवस आहे आपला. अँड परत यात्रा आहे, पालखी निघणार आहे, तुम्हाला मी दाखवतो. जो तुम्हाला मी काल रथ दाखवला होता तो सजवलाय आता. या अमर तसेच मला पुरणपोळी करून दे मोठी नाही अडवित गुळासाठी मला जीवा यशोधराकडेच वांग भाजून मी भरीत करी वर वांग्याची कोशिंबीर. आई तुझा मी एकूचा एक आहे असं म्हणतात. नंदराजाच्या घरी 9 लाख आई होता. मग जाऊन चालत चालत का हिरोंड आहे रे. आई तुझा एकुलता एक गाईला किटून 9 लाख गाई राखून जिजली नक मला जीव घाल यशोदे घराकडे चल मला जीव घाल. पण आजचा काला विषय होता पारायण म्हणून. जो काला झाला विंग मध्ये झाला का या वाळवंटामध्ये झाला, मंडप आहे त्याला आपण वाळवंट असं प्रत्येक समजूया. आजचा काला ज्या वाळवंटामध्ये विंगच्या झाला तो काला कसा आहे बघा. मंडप बिंडप बरोबर नीट नेटकं जिथल्या तिथं सिस्टीम होते सगळं आणि उत्तम बरवे नीट उत्तम हे वैकुंठात नाही. म्हणून महाराज म्हणतात असा काला खायला यायला आम्ही पुन्हा जन्माला येऊ आणि काल्याचा दैवाताचा प्रसाद खाऊ. उपजवून या फुरती येऊ काला खाऊ दैवात का खाऊ वैकुंठात मिळत नाही. बरं एकटंच खाऊ का नाही तर मग आम्हाला सगळ्याच आता एकमेकाने एक मला द्यायचा. आणि हा काला विंग मध्ये
समस्त ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ या सर्वांच्या वतीनं, या संयोजक मंडळाच्या वतीनं हा पारणाचा काला, शेवटचे सांगतेचं कीर्तन या ठिकाणी पार पडलं. तो काला वैकुंठात असणारा दैवात कोणताही भेद नसतं आणि हरिनाम या 3 प्रकारचा काला जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होता की ज्या प्रसादाची इच्छा देवादी करतात, नाही का. म्हणून आपण जन्माला आलो, संतांच्या नंतर आलो, त्यांनी घालून दिलेली काल्याची परंपरा आपण पुढे चालवायची, हा संदेश काल्याच्या कीर्तनात असतो. नामचिंतन, कोणतंही द्वैत नसणं आणि हरिनाम घेणं आणि प्रसादाचं सेवन करणं याला म्हणतात काला. ज्ञानेश्वर शेवटच्या दिवशी ग्रंथपूजन आणि कीर्तन झालं की सुरुवात होते माऊलींचा प्रसाद बनवायला. हा प्रसाद एक दोघांचा नसून तब्बल 15,000 ते 20,000 जणांचा बनवला जातो. एकदा देवाला नैवेद्य दाखवला की सायंकाळी 5 ते रात्री 12 पर्यंत प्रसाद चालू असतो व आजूबाजूच्या गावातील येणारी लोक, वारकरी व येणारे पाहुणे सर्व एकत्र येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवतात. तर काय काय घेणार इकडे बस, मला सांग. आपल्या ब्लॉग मध्ये पप्पाने किती रुपये दिले, काय काय घेणार त्याला? जम्पिंग मध्ये बसणार आहे भाऊ आणि लेझर घेणार आहे. तर मित्रांनो हीच मजा असते. हे एकदा निघून गेलं ना परत नाही भेटत. जे की असं पण नाही की आम्ही अजून लेझ मोठे झालो, पण ती मजा घेता येत नाही आणि तो फील येत नाही. तर हीच मित्रांनो ही जास्त मजा करण्याची. तर बघा आता आपली पालखी निघल्यावर तुम्हाला मी सर्व काही शेअर करेन, जे की आपलं 101 पारायण आहे. ह्याच्या आधी मित्रांनो कोणी शेअर नाही केलं पारण्याचा ब्लॉग. शॉर्ट्स व्हिडिओ भरपूर केलेत पण पारण्याचा ब्लॉग कोणी नाही बनवलेला, जो की मी बनवला आहे. तर जेवढं होईल एवढं मित्रांनो मी माझ्याकडून शेअर करेन आणि चांगला करायचा प्रयत्न करेन. तर आता भेटूयात आपण 12:30 वाजता, जे की आत्ता 11:30 वाजलेत. अजून 1 तासाचा टाईम आहे. तर तो पण आपण मोबाईल चार्जिंग करून घेऊयात आणि मी तुम्हाला पालखी दाखवतो. स्टे ट्यून. हे सर्व झाल्यानंतर संपूर्ण गावामधून माऊलींच्या रथामधून पालखी निघते व ही पालखी गावाच्या सर्व मंदिरांमधून परत फिरून तिथंच येते. मी तुम्हाला काही सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो, ते तुम्ही नक्की बघा. मित्रांनो हे महादेवाचं मंदिर आहे, जे की सर्व देवळामधून ही पालखी जाते. अशा प्रकारे आता महादेवाच्या मंदिरापासून पोहोचले. सो मित्रांनो मी फायनली आता घरी आलोय. आपण सकाळपासून शूट करतोय, जे की आपण पालखी निघाली. पूर्ण मित्रांनो जी पालखी आहे पूर्ण गावामध्ये फिरते, प्रत्येक देवळामध्ये. पहिल्यांदा महालक्ष्मीमध्ये लक्ष्मीच्या मंदिरामध्ये, त्यानंतरनं मसुबा, त्यानंतरनं शिदोबाचं मंदिर आहे, परत महादेवाचं मंदिर आहे. मित्रांनो ही अशी पालखी फिरत जाते. पूर्ण तिथं नाचतात लोक देवाची गाणी म्हणून, प्लस त्यांची ॲक्टिव्हिटी चालत असतात. तर तुम्हाला सर्व बघितलं सुद्धा असेल. मित्रांनो फायनली पालखी आली आता 4 वाजता, जे की आता मंदिरामध्ये फिरून. आता मित्रांनो हे झाल्यावर संध्याकाळी जेवण असतं प्रसाद, जे की तुम्ही सकाळी तुम्हाला दाखवलं. आता 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हा प्रसाद चालू असतो. तर मित्रांनो इतकं छान करतात पारायणाला. आणि माझ्याकडे जेवढं दाखवलेलं मी तेवढं दाखवलंय. जे तुम्ही कीर्तन असू दे, भजन असू दे, पारायण, सप्ताह, म्हणजे जे काय मित्रांनो आहे तुम्हाला मी सर्व काही शेअर केलंय. अशा प्रकारे मित्रांनो मी आता घरी आलोय. आता आपण इथून सर्व जायचं आहे थोडंफार जत्रेत. तुम्हाला मी थोडी जत्रा दाखवतो. चला जाऊयात.